परी बळे झाला फक्त घेऊन या छंद माझे माझे. हे माझं ते माझं आणि माझे पण जे आहे ते मीपणावर अवलंबून आहे. भागवत शास्त्रामध्ये याला कार्य आवरण मोह आणि कारण आवरण मोह म्हणतात. कार्य आवरण मोह म्हणजे ममता आणि कारण आवरण मोह म्हणजे अहंता. आणि भगवान ते सांगतात, अहम ममतेचे लवड सवडी माते न पवतीची बापुडी मनोनी जन्म मरणाची दुधडी डहुळते केली. अहंता आणि ममता याच्यामध्ये अडकले, अहम अध्यास आणि मम अध्यासामध्ये अडकले, मी आणि माझ्यामध्ये अडकले आणि हेच दुःख देत. मी दुःख देत आणि माझं दुःख देत. उदाहरण बातमी लगेच आली, गाडीवरून माणसं उतरल्याबरोबर घाम पुसत पुसतच म्हणले, वाईट अवस्था आहे महाराज, काय सांगावं, काय झालं तो काय सांगावं. केज करून इकडं मांजरसुंब्याकडे जाणारी जीप होती आणि मांजरसुंब्याकडून केजकडे जाणारी मोटरसायकल होती. धडक बसली. जीप मध्ये 17 माणसं होते, मोटरसायकलीवर 3 जण होते. अशी जोरात धडक बसली, वेगात होते आणि जागच्या जाग्यावर 20च्या 20 माणसं खलास झाली. मोटरसायकलचा चुराडा झाला, गाडी उलटी पालती होऊन पडली. रक्ताच्या थारोळ्यामध्ये 20 माणसं तडफडत मरून गेले. वाईट वाटलं, काय माणसं आहे ते. इतकं ऐकल्यावर रडायला पाहिजे ना. नारायण महाराज खरं सांगा, 20 माणसं मेले आपल्या जवळ, रडायला पाहिजे. रडणं तर सोडून द्या. हे म्हातारी माणसं काय म्हणते, महाराज हे जीपवाले आणि हे फटफटीवाले इतके माणसं टिंगारलेले, त्यांना फटफटी आली की कळतच नाही, भर भर पळवीत राहते. जीपवाले कोंबू कोंबू भरते. 10 माणसाची पाशिंग 17 भरते. मरू द्या बेटे, असे थापात मेल्याशिवाय यांचे डोके ठिकाण्यावर येणार नाही, मरू द्या. मी विचारलं, बाबा तुम्ही कुठले? इथलाच आहे महाराज, जवळचाच आहे. मुलगा कुठे असतो? म्हणले केजला लेक्चरर आहे. म्हणून तोच येऊ लागला आणि मेला. मला ऐका, मेलं म्हणून कळाल्यावर रडला का माझं मेलं म्हणून कळाल्यावर रडला? माझं म्हणून घेऊन या छंद माझे माझे. शरीराला झालेलं दुःख, या इंद्रियाला झालेलं दुःख, सांगा हे शरीर आपलंय का? न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा करेल, पण माझा हात, माझा पाय, माझा कान, माझी दाढ दुखायली, माझा कान दुखायलाय, माझं डोकं दुखायलंय, माझा मेंदू दुखायलाय, माझं पोट दुखायलंय. हे माझं नाही म्हणा ना. दुःख कशाला येईल? माझं नाही म्हणा. याला माझं म्हणतो मग बेजार होतं. आणि काही काही माणसं तर आपल्या आपल्या तब्येतीला इतकी जपणारे असतात ना महाराज. एका गावात एक पैलवान होता. मी गेलो कीर्तनाला, गेल्याबरोबर तर गावातल्या लोकांनी सांगितलं, आमच्या 25 गावामध्ये याला जोड नाही. पैलवान आहे, मुंबईपर्यंत कुस्त्या, पुण्यापर्यंत कुस्त्या खेळतोय, कोल्हापूरपर्यंत कुस्त्या खेळतोय, कधीच पडला नाही असा पाहतोय. ते उंचापुरा. त्याला महाराज मागं वळून बघायचं झालं तर वळून बघता येत नव्हतं, फिरून बघावं लागत होतं. फिरून म्हणजे कळालं का? वळून बघणं म्हणजे असं, वळून बघणं म्हणजे असं. असं मानच होत नव्हती म्हणून एका बारक्या गाड्या चटकून वळतात. ती मोठीची मोठी ट्रॉली असती का नाही, ती लवकर वळत नाही. असं होतं. आता ते बघितलं महाराज, माझ्या मांडी एवढे त्याचे दंड होते, माझ्या दंडा एवढे त्याचं मनगट होतं. असे हात उंचापुरा माझ्यापेक्षा. मला असं बघावं लागत होतं. पहिला ते गावाचे लोक म्हणले, हे उखळीकर महाराज आहेत आपल्या इथे कीर्तनाला, पाया पडा. तर ते पैलवानच. मी म्हणलं की जरा पैलवान एवढं मोठं ताकदवान, राहू द्या राहू द्या. त्या गावच्या लोकांना बरं वाटलं नाही. असं कसं पाया पडणं, हे टिंग झाल्यासाठी बसता पाया पडा ना. म्हणलं राहू द्या. काय झालं की महाराज 2-4 महिने गेले. मी काही दिवशी रात्रीच बायकोला म्हणला, मला चक्कर आल्यासारखे वाटायले, दूध कर बरं, थोडी सुंठ हळद टाकून दूध कर, मला कसं दुखल्यासारखंच वाटायला बरोबर. तिनं गडबडीनं दूध केलं, दूध हळद वगैरे टाकली, साखर टाकली, सुंठ टाकली, दूध आणलं, 2च घोट घेतलं.
असं केलं तिला असंच पडलं. डावा डोळा बारीक झाला, तोंड वाकडं झालं, उजव्या हातावरून वारं गेलं उजव्या अंगावून, आणि ते बायकोला म्हणतात काय शुक्रिया. ती बाई गडबडीनं आली, तिनं अण्णा दादा काका बघा बरं काय झालं, त्यांना बघा बरं काय झालं. लोक म्हणजे वारं गेलं. आता वारं गेल्यानंतर महाराज लगेच ते काठी आली, त्याला उचलं ना ते दोन माणसाला, त्याला ढकलीत न्यावं लागलं. इलाज केला कसं तरी बिचार वाचलं, पण उजव्या हातात ताकद नाही, उजव्या बाजूला डोळ्यात ताकद नाही, डोळा बारीक झाला, तोंड वाकडं झालं, पाय फरकटच चलू लागला. आणि योगायोगानं पुढच्या वर्षी पुन्हा माझं कीर्तन. मी आपलं कीर्तन उभा राहिल्याबरोबर त्यानं हात मारतो, महाराज जरा थांबा, महाराज जरा थांबा. काय पण पडायचं तिथूनच असं करेल. आलं जोर, दोन माणसानं धरलं, काठी टेकवली, असं टेकलं, पाया पडलं. मी म्हणलं असंच बडा बेजारी व्हायली, नाही मस्त हे पायावर यावर. माग कसा माजला होता, लाटणे ऐसा न लवे. अरे ज्या शरीराला तुम्ही माझं म्हणून चालवता ते शरीर दुःखाचं भांडार, दुःखाचं कोठार असल्यामुळं त्या शरीराचं दुःख तुम्ही पुढे आत्म्यावर बोजा घेतला. आणि या बोजा घेण्याच्या तत्वाला, या अहमाध्यासाला आणि ममाध्यासाला शास्त्रानं बंध मानले, प्रकृती मानले, अविद्या मानले, माया मानले, संसार मानले. शरीराचं दुःख, शरीराचं जन्म मरण आत्मा आपल्या बोकांडीवर घेतो. बोकांडीवर माझे शब्द नाहीत, राग येऊ देऊ नका. पुढीलाचे ओझे आपुल्या माथा घेजे, तरी कान दाटिजे धनुर्धरा. असं पुढचं ओझ घेतो. हे कोण घ्यायला लावती? ही माया, अविद्या, अहमाध्यास. पहिली होती का? काही जणांनी सांगितलं महाराज कोणत्याही कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये माया ब्रह्म, जीव ईश्वर, माया ब्रह्म, अमक तमक. ही माया म्हणजे काय? त्याचा साधा सोपा अर्थ आहे, मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, जी नाही ती. काही लोक म्हणतील महाराज जी नाही ती दुःख कशी काय देते? आणि मायेबद्दल विवेचन करणारे अद्वैत वेदांताचे, द्वैत वेदांताचे जितके काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये मायेचं चिंतन करत असताना आमच्या संत महात्म्याने तितक्या खोलात गेले नाही, इतकं सोपं सांगितलं. नव्हे त्याची काही से झाले जोपना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढविले. हा आत्मा अगोदर खरंच चांगला होता, पण ही मायामध्ये शिरली आणि तिनं बिघाड केला. आधी होता मग काही लोक म्हणतील ही कुठून निर्माण झाली? परमात्म्याच्या सत्तेनं. परमात्म्यानं जबाबदारी टाकली तिच्यावर. हे जरा हे खेळखंडोबा कर जगाचा. सत्ता त्याची आणि कार्य मायेचं. म्हणून एरती माईके, एक देव सोडला तर सगळे माईके. माईके म्हणजे हे नाही बरं का, नाही तर लावलं कीर्तनवाले म्हणतील हे माईके, हे नाही.
एरती मायके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान आदव अंतीचे नास्ती वर्तमाने ती तत्वता. माया ही अशी गमतीची आहे, परमात्म्याच्या सत्तेनंच कार्य करते. शक्ती परमात्म्याची आणि परमात्म्याला झाकून टाकते. कारण मायेचा सगळ्यात मोठा गुण आहे मोह, आवरण टाकणे. आणि त्या आवरणामध्ये जीव गुडफटल्या गेला म्हणून दुःख भोगू लागला. ऐकणारे माणसं थोडस विचार करतील, महाराज जी माया नाहीच, ती दुःख कशी काय देते? ती भ्रमान दुःख घेते. आहे अशी भावना झाली. कशाप्रमाणे? 2-3 दृष्टांत. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. रज्जू सर्पाचा विचार, शुक्ती रजताचा विचार, स्थानपुरुषाचा विचार. झाड आहे का माणूस आहे हे न कळाल्यामुळं माणूस आहे अशी भावना झाली. दुःख. दोरी पडली होती, दोरीचं यथार्थ ज्ञान नसल्यामुळं दोरीवर सर्प भासला, मंद अंधकारामुळं, सादृश्य दोषामुळे. शिंपल्यावर सूर्याची चमक आली आणि मग त्या चमकेमुळं रूप आहे, चांदी आहे अशी भावना झाली. पण जवळ गेल्यानंतर कळालं, दोरी बघितल्यावर मग सापाचा भ्रम गेला. हाती घेतल्या माळा, फिटे सर्पा भासाचा कांटा. तस देव कळाला की माया बाधित होते, तिचं अस्तित्व सत्य नाही म्हणून ती भ्रमजन्य असल्यामुळं ती बाधित होते आणि ती मानली की दुःख येतं. आणि सगळ्या जगाचा कारभारच देवानं तिच्याकडे दिलाय म्हणून जगातली लोक दुःख भोगतात. दैविहेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामितांतरन्ति ते. काही लोक म्हणले नाही नसताना ती दुःख कशी देते. एक दृष्टांत. एक बिल्डिंग बांधली एकानं, वास्तुशांती, नूतन गृह प्रवेश, पत्रिका छापली, सत्यनारायण केला, सगळे लोक आले, त्या वास्तुपूजनाचं जेवण केलं. मित्र अरे काय सगळे जेवून गेले, तू म्हणजे गावाला गेलो होतो, तो कळाल्याबरोबर तर लगेच आलो म्हणले. वहिनी म्हणल्या भाऊजी तसं बरोबर नाही, सकाळपासून तुम्ही येऊन कार्य करायला पाहिजे, तुम्ही आता आला, बरं जेवण करा. नाही जेवण झाले, मी गावाहून आलो होतो, पाहुण्याबरोबर जेवण केलं. मग नाश्ता पाणी काही फराळाचं करा. मग थोडं फराळाचं वगैरे केलं आणि चहा. बोलत बोलत किती खर्च लागला, रंग कसा दिला, बांधकाम कसं केलं, ते आर्किटेक्ट कोण होता, नकाशा कोणी काढला, गुत्तेदार कोण होता, इंजिनियर कोण होता, संडास बाथरूम कोणीकडं वगैरे हे सगळं चौकशी करत असताना बोलत बोलत त्यानं कपातला ओतला आणि पीत असताना घोट घेण्याची वेळ आणि त्याचं लक्ष गेलं चहाकडं. पण घोट मध्ये घ्यायची वेळ वरच्या छताला पाल होती. त्या पालीचं प्रतिबिंब त्या चहात पडलं आणि घोट घेतला. आता घोट घेतला ना, एकदमच महाराज बशी ठेवली. म्हणला निघतो वहिनी आता. ती म्हणली पान नाही, सुपारी नाही, लवंग नाही, बसणं नाही, गप्पा नाही. ते म्हणलं नाही दवाखान्यात जावं लागतंय. म्हणजे का? माझ्या पोटात पाल गेली. ती बाई म्हणली कशात होती? म्हणजे चहात. कमाल आहे, चहात चाळून गाळून आणला आणि चहात. मी बघितली म्हणला, मी बघितली, माझ्या डोळ्यानं बघितली आणि नसल मी बघितली, पोटात गेली म्हणला. आणि त्या भ्रमाचा परिणाम किरडू तरी कापडाचे परी लहर येत होती असाची. दळणाने कापडाचा साफ केला. अरे ती खोटे पण झटके खरेत ना. योगानं ते गेलं दवाखान्यात. आता आजकालचे डॉक्टर म्हणजे इथं नाही ना कोणी डॉक्टर, आणि असला तरी काय करणार आहे, असला तरी काय करणार आहे, दवाखान्यातच जात नाही कधी ते. मग ते डॉक्टर म्हणजे नाडी बघायची, नख बघायचे, डोळे बघायचे, ते कानावर स्टेथोस्कोप लावायचं, छातीला श्वास घ्या, तिकडं खोकला थोडं, दम घ्या, सोडा, इकडं आणि इतकं करून खाली ठेवतंय. बनवते काय दुखत आहे. आता मला सांगा, इतकं तपासायचंच का? पहिल्या सुरूच विचारायचं काय दुखत आहे. नख, नाडी, डोळे, नामकन तपासून पुन्हा आपल्यालाच विचारतं काय दुखत आहे. काही डॉक्टरच तसे महाराज. आमच्या परमार्थामध्ये डॉक्टर आहे 2. लक्ष्मण महाराज 2 डॉक्टर आहेत आमच्या परमार्थामध्ये. वैद्य एक पंढरीराव जाणे भाव अंतरीचा आणि पुंडलिक वैद्यराज पूर्वी साधिले साधन. लुकमान नावाचा एक हाकीम होता. लुकमान, त्या हाकीमाची एवढी प्रसिद्धी होती महाराज. कारेपूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी छोटं गाव आहे.
त्या गावामध्ये राजमाने नावाचे, नारायणराव राजमाने नावाचे वैद्य होते. नुसता रोग्याच्या अंगावरचा कपडा जरी नेऊन दिला तर त्या कपड्याचा वास घेऊन रोग ओळखायचे. इथं अख्खा माणूस समोर दिसल्यावर सुद्धा काय होतंय. काही रोगाची गंमत. कुंडलवाडीला कुत्र्याचं औषध देणारा, कुत्र चावल्यावर औषध देणारा माणूस आहे. तुम्ही कोणत्या गावचे आहेत ते काही नाही, फक्त गुळ घेतो हातामध्ये आणि चौकशी करतो. भांड होतं का, तुम्ही तर खरा का त्याला मारलात, जवळून झुलछू का केलं, बरोबर ते सांगतंय तिथून ते म्हणते हो कसं काय ओळखलं. त्याला अभ्यास करावा लागतोय. काही डॉक्टर असे होते, बघितल्याबरोबर रोगाचं महाराज निदान करायचं. हे औषध, हे पथ्य इतके दिवस दूर होणार, हे औषध लगेच. नाडीवरून परीक्षा. काही जण तर असे होते, नाडी बघून परीक्षा. काही जण म्हणले नाडी जर दाखवता येत नसेल तर, अहो घोषातली काही माणसं आहेत पडद्यामध्ये, नवाबाची लोक, राजघराण्यातली लोक मुसलमानाचे पडद्यामध्ये. मग त्या बाईच्या मनगटाला दोरी बांधायची, ती दोरी त्या वैद्यानं कानाला लावायची आणि त्याच्यावरून महाराज ती नाडी ओळखायची. एका नवाबाला गंमत वाटली, हे खरं करतंय का खोटंय का अंदाज पंचे. म्हणून त्यांनी सांगितलं, हकीम साहब हमारे घर में चलो, हमारे औरत को देखने का, जनाने को देखने का, वो होश में पर्दा करती है. मग इकडल्या खोलीत त्यांना बसवलं, त्या बाईला नेलं, तिच्या हाताला दोरी बांधली, त्या डॉक्टरनं जसं हकीमानं बांधायची ती, आणि ते तिकडे गेली. यानं ती दोरी घेतली कानाला लावली. ते नवाब मोठा गमतीचा होता, त्यानं ती दोरी सोडली आणि म्हशीच्या गळ्यात बांधली. आता हे तर खोलीत बसलेलं, ते बाहेर काय केलेलं, यानं ते कानावर ऐकलं आणि दोरी सोडून दिली. नवाब आले. नवाबानं सांगितलं, हकीम साहब देखिए नाडी परीक्षा देख, नाडी नब्ज देखी क्या. ते म्हणला नब्ज का बाद में देखेंगे, रोगी का बाद में देखेंगे. तुमने भैंस से कब शादी की. अरे म्हशी बरोबर कधी लग्न केलं तू. आणि मग ते नवाब म्हणला खरोखर हुशार आहे. असे काही वैद्य होते आपल्याकडे, बघितल्याबरोबरच महाराज औषध देणारे. हा योगानं. मग त्यानं विचारलं काय होतं. ते म्हणलं माझ्या पोटात पाल गेली. असं नाडी धरलेली होती, पाल गेली म्हणलं, त्यानं नाडी सोडली. कधी गेली म्हणली, काल 4 वाजता. मळमळ होतंय का नाही, जळजळ होतं का नाही, चक्र येतात का नाही. मग पाल नसल, मी बघितली. औषध दिलं, उलटी व्हायचं औषध, एनिमा दिला, संडास व्हायचं, काहीच झालं नाही. हे दवाखाना ते दवाखाना, फोटो काढला, सोनोग्राफी केली, पायापासून काय MMR काय ते म्हणतात ना, ते पायापासून डोक्यापर्यंत सगळी तपासणी. ते यंत्रामधून बघितलं, काहीच नाही पोटामध्ये, काहीच दिसणं. ते म्हणला यंत्र बिघडले म्हणला. आणि यंत्र बिघडलेलं असल्यामुळं झुरली लागला, मी मरतो. आता वाचत नाही, पाल गेली पोटात, आता काय जगणार आहे, मी मरतो. 6 महिने झिजू लागलं आणि त्या चिंतेनंच वाळून गेलं. एका वैद्याने विचारलं, का बरं असं का करे. आमच्या इथं चहाला आलं म्हणले, पाल गेलीच म्हणले चहा पिताना. त्या वैद्यानं बरोबर ओळखलं, म्हणले त्याला माझ्याकडे पाठवून द्या. आणि ते आल्याबरोबर नाडी बघितली. भाऊसाहेब म्हणले तुमच्या पोटात पाल आहे. याला म्हणा शहाणा. इतके डॉक्टर येडपट, पण याला म्हणा, याला शास्त्रामध्ये अध्यारोप अपवादाभ्याम बंध मानलाय. बंध नाही पण मानलेला बंध आहे. दोरीवर सर्प नाही, दोरीचा सर्प होत नाही. दोरीच्या ज्ञानानं सर्प मरतही नाही, पण दोरीवर भासलेला सर्प भ्रमजन्य असल्यामुळं मानावा लागतो. योगानं पाल पोटात आहे. बाप्पा तुम्हालाच कळालं, इतके डॉक्टर उगाच फुकट 6 महिने बेजार झालो, मरायला टेकलो. ते म्हणले आज औषध देतो, उद्या सकाळी पाल काढतो. आजच काढा ना. म्हणजे इतके दिवस सण केले, एक रात्रभर सण करा. त्रिफळात चूर्ण दिलं आणि उद्या पोटभर जेवून या. ते गेल्याबरोबर त्यानं कंपाऊंडरला सांगितलं पाल मारून मारला. त्यामुळे काय करायचं, म्हणजे सांगितलं ते ऐका. ती पाल मारली, आणून ठेवून दिली. आणि मग दुसऱ्या दिवशी हे जेवण करून गेलं तर लक्ष्मण महाराज असं जेवण केलं, असंच चढू लागलं. ते म्हणले खाली मुंडकं करा. नाही म्हणले तुम्ही सांगितलं ना खूप जेवण यायला. इथपर्यंत महाराज चपातीचा तुकडा नुकती तणगायलीवर अशी. मसा हे औषध प्यावं लागतं. छा औषध घ्यायला वावत. म्हणजे औषध घेतल्याशिवाय पाल बाहेर पडतच नाही. औषध तरी काय होतं, एक ओंजळभर मीठ 4 ग्लास गरम पाण्यामध्ये कालवलेलं होतं. ते कोमट गरम पाणी त्या ग्लासात दिलं, प्या.
एक ग्लास कसा तरी पेला, दुसरा अर्धा पिल्याबरोबर ते कोमट आणि मिठाचं पाणी अगोदर जेवलेलं त्याला सुरू झालं. म्हणजे डोळ्याला पट्टी बांधा का बाबा, जहिरीली पाले पडल्याबरोबर विष धावत असतंय. बांधली पट्टी, एक दोन उलट्या झाल्या, भड भड उलटलं. आपल्या जवळची पाल मध्ये टाकली, थोड्या वेळानं पट्टी सोडली. 6 महिने होतीस की पोटात. तसं ही माया नाहीच, माया नाहीच, पण ज्या अर्थी दुःख होतंय ती मानलेली आहे. आणि ती मानलेली माया काढावी कशी, त्याच्या करता ज्ञानाचं चिंतन, ग्रंथाचं चिंतन, द्वैताचं चिंतन, अद्वैताचं चिंतन, ब्रह्माचं चिंतन, ईश्वराचं चिंतन, जीवाचं चिंतन. हे चिंतन करून करून कोट्यावधी ग्रंथ झाले, डोके वेडे झाले माणसाचे. साधू संतांनी विचार केला, सगळ्या मायेनं हे सगळे जग जर दुःखी होतंय तर मायेतून पहिल्या तीराला जाण्याकरता उपाय नाही का? ज्ञानोबा केवढी महाराज कसोटीनं भूमिका मांडतात. पाडस वागूर करांडी, मुंगी नेरू ओलांडी, तै मायेची पैलखडी देखती जीव. मायेमध्ये जे अडकलेले ते स्वतःच्या स्वतः सुटू शकत नाही. आपुलेनी अंगे तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणापाशी. ज्ञानोबारायानं 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकावर बोलत असताना दुरत्य या पदाचा आधार घेऊन सगळ्या साधनाची किंमत किती कमी आहे हे सांगितलं. मग तरुण जातच नाहीत का? तरुण जाऊ शकतात. आणि ते तरुण जाण्याची युक्ती आमच्या संत महात्म्यानं जी अवघड होती ती सोपी केली. ती सोपी म्हणजे मायेनं त्रस्त झालेल्या दुःख भोगणाऱ्या जीवाला मायेतून सुटण्याकरता सोपी युक्ती सांगितली. काही करू नका, हरी हरी तुम्ही आणि म्हणूनच या संतांनी जगाकरता देव करू शकला नाही साधन सोपं, ते संतांनी केलं. सोपे वर्मा सांगितले देवे, देवे का संती, संतांनी सोपं केलं, सोपं केलं महाराज. जसं पाण्यातून पहिलं तीराला जात असताना पोहण्याची कला यावी लागते. काही पोहले एक स्वयंबुद्धीच्या बाही, रिघाले तयाची शुद्धीची नाही. एकी तरावयाच्या आशा, केला स्वबाहूचा भरवसा. एकी वेदत्रयाच्या सांगडी. हे सगळे गेले आणि नाही पहिले तीराला पोहोचले. सगळे मध्येच गटांगळ्या खाऊ लागले. काही विषयी मगरीनं चघळून टाकले, काही कामाच्या बेटावर आदळले, काही खडकावर बसले, काही भोवऱ्यामध्ये अडकले, काही बेजारी अशी झाली, पहिलं तीराला नाही पोहोचले. मग संत महात्म्यानं सोपं केलं. त्या नदीतून पहिलं तीराला जाण्याकरता नाव आणली. नाव आता पोहायची गरज आहे का? तुका म्हणे नाव जनासाठी उद्गीटा, जया सद्गुरु तारू पुढे. सद्गुरु तारू असल्यामुळं पहिलं तीराला जाण्याकरता हाताची गरज नाही, पोहण्याची गरज नाही, मध्ये बसायचं पलीकडे उतरायचं. इतकं सोपं केलं. किंवा घाटाचा विचार जर केला, डोंगराचा विचार जर केला
आमच्या संत महात्म्यांनी ते डोंगरातून पहिलं तीराला जाण्याकरता जे तो विषयाची घाट झाली मोठ झाली माझी कामक्रोधाची साखळी मग त्याच्याकरता सोपी पायवाट केली. योग अभ्यासाचा मार्ग, कर्माचा मार्ग, यज्ञागाधिक कर्माचा मार्ग, त्याचप्रमाणे ज्ञानाचा मार्ग, हे सगळे मार्ग बाजूला ठेवले आणि सोपी केली. पण कशी? तुका म्हणे सोपी केली पायवाट तरावया भवसागर रे. त्या भव नदीचा नारा पलीकडच्या तीराला जाण्याकरता सोपी पाऊल वाट केली. आमचे निळोबाराय सांगतात ज्या संतांनी जगाच्या कल्याणाकरता सोपी पायवाट केली ते स्वतः त्या पायवाटेनं मायाघाट उल्लंघन करून पहिलं तीराला गेले, पलीकडे गेले. पायवाट रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. इतकं भजन करून कधीतरी माया घाटाच्या पलीकडे गेलेले दिसायलेत का? ऐकणारे सोडा, महाराजच गेले नाही तर ऐकणारे कुठं जातील? सांगणारेच बिघडलेले सुधारले नाही तर ऐकणारे कसे सुधारतील? मग सगळेच हरी हरी म्हणत असताना का सुटले नाही, का पलीकडे गेले नाही? त्याचं कारण आहे आम्ही हरी हरी म्हणायलो पण त्या हरी म्हणण्यामध्ये भावना नाही आमची, आम्ही तोंडानं हरी म्हणायलो. नाम जपत आहे वैखरीन चित्त धावे विषयावर. ऐसे कैसे स्मरण स्मरणा माझी होय विस्मरण. काय आमच्या नाथमारांना सांगितलं? आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्या. आवडीने भावे, तुम्ही भावनेनं घ्या ना, श्रद्धेनं भक्तीनं घ्या, बिलकुल महाराज काम होऊन जाईल तुमचं. पण भावनाच नाही ना. म्हणून तुकोबारायला सुद्धा कलियुग लागल्याबरोबर तुकोबाराय म्हणले देव मंदला भाव काय करू. कलियुगामध्ये परमार्थ करणारे भरपूर आहेत पण भाव जवळ नाही. काही लोक म्हणतील महाराज एवढे लोक जमले, एवढं अन्नदान चालू आहे, आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा सत्ता म्हणलं तरी चालेल. लोक म्हणतील कशावर? याच्यापेक्षा मोठमोठे, याच्यापेक्षा मोठमोठे समाज होतील, 1,00,000-10 लाखाचे समाज होतील. तुम्ही टाइम सोडून जर जेवायला गेलात, भूक लागली आता 3च्या गाडीने उतरलो जेवायचं उद्या. पण महाराज माऊलीचा दरबार आणि दोन्ही कोण बसले, ते एकीकडून नारायण महाराज, एकूण महादेव महाराज. कोण किती जेवायले, किती वेळ जेवायले, माणसाचे वजन वाढले हो. 7 दिवस सप्त्याला राहिले तर टप्पूच्या टप्पू. आता माझच बघा, हे शर्ट मला ढिलं होत होतं, या 5-7 दिवसामध्ये खाते रो. आणि काय काय माणसाचं तर खरं भाग्य म्हणतो, खरं भाग्य बिचारायला ह्या मंडपाची आठवणच नाही. मंडपात पारायण चलतंय, भजन होतंय, कीर्तन होतंय, प्रवचन होतंय. ह्या मंडपात काय होतंय त्याला माहित नाही, तो तिकडच्याच मंडपात आहे. जेवायचं, झोपायचं, संडासला जायचं, जेवायचं, झोपायचं. रात्री शास्त्री महाबरोबर होतो, ह्या मस्त पसारे पसरल्या होत्या का नाही. उठा ना, सुरू झालं का कीर्तन, विनो संपलं, मग आता जेवायला. एकमेव असा
सप्ता मला वाटला हा एकमेव जगातल्या, अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो मी, पण एकमेव असा सप्ता. ह्याच्या अगोदरचा सप्ता फक्त परभणीचा बघितला. कोणी कोणत्या वेळेस यावं जेवून जावं लागले. काय करावं, मीच कंटाळून गेलो, मलाच ओळखू येईल. म्हणून माझ्याकडे कोण कोण म्हणावं लागलं, माझ्याकडे कोण कोण एक मलाच ओळखू येईन. एवढे मोठे परमार्थ करणार हे काय खोटे का? तू जाऊन ये, तुझी किंमत झाली की मग मी येतो. नारद ऋषीला सांगितलं, नारद ऋषी निघाले. विणाची पोळ्या एका मंदिरामध्ये ठेवल्या, सामान्य वेश घेतला, गावोगाव फिरायला सुद्धा सुरुवात केली. सप्ते काय, अन्नदान काय, मंदिर काय, जय जयकार काय, वाऱ्या काय, दिंड्या काय, पताका काय, सगळं थाट बघितला. आणि एका फोटोच्या दुकानी गेले आणि फोटोच्या दुकानी विचारलं, तो पांडुरंगाचा फोटो केवढ्याला? 20 रुपयाला. तो शंकराचा फोटो केवढ्याला? 20 रुपयाला. तो बजरंगबलीचा फोटो केवढ्याला? 20 रुपयाला. तो रामाचा फोटो केवढ्याला? 20 रुपयाला. तो कृष्णाचा केवढ्याला? 20 रुपयाला. त्या फोटो विकणाऱ्या दुकानदाराने सांगितलं, तुम्हाला घ्यायचं काय? नुसती चौकशी करायला, हे केवढ्याला ते केवढ्याला? नाही नाही, चौकशी तर करावं लागेल. एवढे मोठे फोटो 20 रुपयाला कसे काय परवडतात? ते म्हणला 3 वर्ष झालं दुकानात पडू नये, गिऱ्हाईकच लागणं म्हणून मुदलातील काय नाही. नारद ऋषी विचार करू लागले, एवढे मोठे फोटो मुदलामध्ये विकायला. बिचारा एक फोटो होता नटीचा, अशा केस जिपऱ्या सोडलेल्या अशी बघू लागलेली ती नटी. त्या नटीचा छोटा फोटो होता. त्या नटीच्या फोटो विचारलं, हे केवढ्याला? ते म्हणलं, तो 100 रुपयाला. एवढसा फोटो 100 रुपयाला? अरे बाबा, घ्यायचाय का काय? का उगाच चौकशी करायला? त्या नटीच्या फोटो जवळ नारदाचाच फोटो होता. नारद म्हणला, चला आपली किंमत किती बघा, आपली किंमत किती बघा म्हणून सांगितलं. ते नारदाचा केवढ्याला? तुम्हाला घ्यायचंय का? म्हणजे केवढ्याला सांगा ना. त्या नटीवर नारद फुकट. नारदानं ताबडतोब मोबाईल केला देवाला, देवा अवतार घेऊ नको, लोक लय बदमाश आहे. एका नटीवर नारद जर फुकट मिळायला आहे तर देवा तुझी काय किंमत राहील? तसं नामस्मरण करीता येत नाही अशातली गोष्ट नाही, पण नामचिंतनाबद्दल जो भाव पाहिजे तो भाव नाही. म्हणून भाव बुडाला काय करू? भगवान स्वतः सांगतात, अश्रद्ध धाना पुरुषा धर्म स्यात् परंतप अप्राप्य मान निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमान. माझ्या जवळ येऊन असून सुद्धा, मी जवळ असून सुद्धा माझ्यावर भाव नसल्यामुळं ते जन्म मरणाच्या लटंगड्या खातात, दुःख भोगतात. माझ्याबद्दल भाव नाही. मग हे मी सोपी कोणती पायवाट? नामस्मरणाची. नामचिंतन इतकं सोपं काहीच नाही. ते नामचिंतन. आणि असं नामचिंतन तर आम्ही घेतो. संकटामध्ये पडल्यावर आम्हालाही नामचिंतन घ्यावंच लागतं, आम्ही घेतो. पण आमचे निरोपदाराय सांगतात, ते नामचिंतन कसं घ्यायचं? त्या भगवंताचं, त्या हरीचं चिंतन, हरीची आठवण कशी करायची, त्याचं वर्ण अभंगाच्या दुसऱ्या हरी आठविला. साधूची आणि देवाची आठवण केली तुम्ही
खास म्हणून आठवण केल्यानंतर तर सोडून द्या, पण सहज जरी आठवण आली, याद आली, ज्याला म्हणतो विपाये आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता. सहज जरी तुम्हाला आठवण आली तरी तर महाराज वाया जाऊ देत नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं? आणि असं जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, तसं त्या भगवंताचं नाव घेतलं. काही लोक म्हणले महाराज आम्ही नाव घेतो. नाव घेत असताना नाव कसं घ्यावं? जीवे हृदयी धरिला कोंड कोंडुनी धरिण जीवे देह भावे तुझी. त्याला हृदयात धरायचं. जनाबाईनं धरला, हनुमंतरायानं धरला, म्हणून त्यांना दुःख लागू शकलं नाही. चोखाबरायानं धरला, म्हणून चोखोबरायचे मेल्यानंतर सुद्धा आड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. जनाबाईनं हात लावलेल्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. देव फुकट काम करत नाही. अर्जुनाचा तुटलेला केस श्री कृष्ण जय कृष्ण म्हणत होता. आणि आम्ही जिवंत माणसं सुद्धा समजावून सांगितल्यावर सुद्धा म्हणायला तयार नाही. कसा देव काम करील आपलं? काही माणसं म्हणले आम्ही इथं सब्द्याला आला देवानं पाळ्या तरी घालू नये का, दसकट तरी चणी पळाट्या तरी काढू नये का? सगळं काम करतो, न सांगता करतो. पण तुमची तेवढी तयारी का नामचिंतनाची? याने घ्यावे नाम तिशी त्याची करणे का? अरे ती मुलगी नाव घेते आपल्या नवऱ्याचं. लक्षात ठेवा, जन्म दिलेल्या बापाचं नाव सोडून देते, त्याचं आडनाव सोडून देते, त्याच्या जातीचा त्याच्या कुळाचा गौरव सोडून देते. नवऱ्याचं नाव घेते. सांडोनिया कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामी. माय बापाला सोडून देते आणि नवऱ्या बरोबर जाते तिकडं. पण एक लक्षात ठेवा, जन्म दिलेले माय बाप आहेत. एका क्षणामध्ये फक्त सावधान म्हणून म्हणल्याबरोबर तिचे बदल किती होतो. तिला नवरा तुला वाटतो, त्या नवऱ्या बरोबर नांदण्या करता काय एका क्षणामध्ये ती माय बापाला सोडते. काय ज्ञानोबा सांगतात, झडझडोणी वहिला निघे भक्तीचे वाढीला. हे सोडा इकडचं, सोडीला संसार, जिंकावा संसार. हे सोडा आणि तिकडं जा. संसारामधला विषयाचा भोग देण्याची 3 पुरुषार्थाची जबाबदारी नवरा घेतो. धर्मेच अर्थेच कामेच नातीच्या रामी. अरे आमचा भगवान 4 पुरुषार्थाची जबाबदारी घेतो. आजच वाचन केलं आपण. अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि नामाशुचः. दुराचारी पाप्यातला पापी जरी असला तर माझ्याशी एकरूप झाल्यावर तुमचं पाप मी सांभाळेन, काळजी करू नका. इतकी जबाबदारी घेतो म्हणून तिकडं. मग खरंय ना, जसं ती मुलगी मायबापाला सोडते आणि नवऱ्याशी एकरूप होते आणि मग आपल्या सुख दुःखाचा आपली जी काही मागणी असेल ती नवऱ्याला मागते. मी मायबाप सोडून आले, माझी ही कामना पूर्ण करा. मला कपडे नाही, मला खायला नाही, मला दागिने नाही. आणि तिची हौस नवऱ्याला पूर्ण करावी लागते. देव सुद्धा आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करतो. पण तितकं नामचिंतन केलं तर, तितकी भावना असेल तर. माता हे पा नाही मनासारखं झाल्यावर नवरा बायकोचे भांडण होतं. तसं देवाचे भक्ताचं भांडण होतं महाराज. कोण म्हणलं होत नाही? मनासारखं नाही झाल्यावर भक्तही देवाला भांडतात. रात्रीच आपण ऐकलं ना, जनाबाई भांडण करू लागल्या. शुळावर देण्याची वेळ आली त्यावेळी जनाबाईनं भांडायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि उघड समोर उभा राहून अंगणी, पाठीमाग नाही. काही माणसं माघारी बोलतात आणि तोंडावर गोड बोलतात, तसं नाही. समोरच शिव्या द्यायला सुरुवात केली. तसं भांडण झालं. आता विचार करा, नामदेवरायानं पांडुरंग परमात्म्यानं तुकोबाराच्या स्वप्नात जाऊन सूचना केली. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कविते. तुकोबाराय उठले, गाथा लिहिला. गाथा लिहिल्याबरोबर 4 वेदाचं विवेचन मराठी भाषेतून पंचमवेद गाथ्याच्या रूपानं प्रगट केलं. रामेश्वर भट्टाला कळाल्यावर रामेश्वर भट्टानं सांगितले, हे उठा ठेव करायला कोणी सांगितले? म्हणजे नामदेवरायानं पांडुरंगानं सांगितलं ना. बघू म्हणले, पांडुरंगानं देवानं सांगितलं असेल तर देव चमत्कार दाखविल. म्हणून त्या गाथ्याला खालून वरून दगड बांधले आणि इंद्रायणीमध्ये गाथा टाकून दिला. गाथा बुडाला. शब्द आहे का? गाथा बुडाला. लोक तुकाराम महाराजाची टिंगल करू लागले. कुठे तुमचा महाराज, कुठे तुमचा देव, कुठे तुमचा पांडुरंग, कुठे तुमचे नामदेवरायान गाथा लिहायला सांगितलं. गाथा लिहायला तुकोबाराय चिडले, चिडून म्हणले, ज्या अर्थी त्यानं लिहायला सांगून त्याच्या देखत बुडवला त्याला उतारता आला नसता का?
पण त्याने बुडू दिला ना. मग माझी लेखी देव मेला असेल त्याला असो, मेला माझ्या करता, चिडून बोलले आणि उपवास करायला सुरुवात केली. 13 दिवस अन्न नाही, पाणी नाही, बसले तसेच. आणि 13 दिवसानंतर त्या वह्या वर आल्या. 13 दिवस वह्या रक्षोनी उदकी, कोरड्याची काढोनी दाखविल्या शेकी. उदकी न लागता बुंद, थेंब सुद्धा लागू दिले नाही. 13 दिवस पाण्यात राहून 13 दिवसानंतर गाथा वर आला. आपलं 13 दिवसानंतर 14वा होतो तर बघतच नाही कोणी. योगा योगा न गाथा वर आला कोरडाच. तुकोबाराच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, 2 प्रकारचा भार तुला सहन करावा लागला. तिकडं गाथा सांभाळावं लागला, इकडं मी उपास करत असल्यामुळं मला सांभाळावं लागलं. तुझी वाटणी केली, ओढाताण झाली. मिटलं नाही का भांडण? नवरा बायकोचं भांडण होतं आणि मिटतं. भांडण 2 प्रकारचं, समन्वयाचं भांडण, व्यतिरेकाचं भांडण. समन्वयाचं भांडण म्हणजे भांडण होतं पण मिटतं, आणि व्यतिरेकाचं भांडण पुन्हा संबंधच नाही. तू तिकडं मी इकडं, काय गरज नाही. तुम्हाला हाडा तो हमारा खाडा, काही संबंधच नाही. पण यांचा कायमचा संबंध असल्यामुळं हे तोडता येत नाही ना. मग भांडण कसं मिटलं? आता नवरा बायको, बायकोनं हाक मारली, अहो इकडे या ना. ते म्हणा का इकडे या. ते म्हणा सांग ना का इकडे या. त्याने बरोबर ओळखलं, लाडात बोलायली म्हणला, काहीतरी खिशाला. माणसं हुशार आहेत ना, संसारी माणसं पारमार्थिकापेक्षा फार हुशार असतात. मुलगा मनानं जवळ आला, पप्पा पप्पा तुमची पाठ चोळू, पप्पा तुम्हाला गार पाणी आणून देऊ, पप्पा पप्पा असं लाडानं बोलू लागला की पप्पा इतका हुशार असतो. ते म्हणतो, बाळो का रे आपल्या गल्लीमध्ये कुल्फीवाला, घारेगारवाला, खारीमोरेवाला आला का? पप्पा कसं काय ओळखलं? त्याशिवाय तू जवळ येतोस का? हाक मारली तू जवळ येत नाही. हे कडक टोप्यावाले राजकारणी लोक आहेत ना, हे मनानं नमस्कार करू लागले. बळा हसत येत, 1 नंबरची बेशरम जात. मनानं हसणार. 8 दिवस झालं सारखं डोक्यात तुम्हाला भेटावं, तुम्हाला भेटावं. खूप चौकशी केली पण यादच येणं, नावही आठवणं, नाव सुद्धा आठवण नाही, पण तुम्हाला भेटावंच वाटलं. हे माणूस मोठं हुशार होता. ते म्हणला, साहेब निवडणुका झाल्या ऑक्टोच काय ओळखलं, त्याशिवाय हात जोडतोस का? 5 वर्षाला हे इतके श्रीमंत माणसं भिकला लागतात. 5 वर्षाला एकदा 1 शिक्का. आणि आपल्यालाही कौतुक वाटतं, एवढा माणूस पण शिक्का मारण्याकरता भिक हात जोडायला 3दा. माणसं मोठे चालाक असते. एका मोठ्या वाड्यात शिरलं, एक शेंबड पोरग बाहेर होतं, चड्डी घातलेली नाही. महाराज गुंड्या सगळ्या खाऊन टाकलेल्या, असे दातात धरलेले, शर्टाचा कोपरा, नाक गळू लागलेलं, रंग गॅरंटी कलर, डोळे पिचके. आणि तरी त्या जवळच्या माणसानं सांगितलं, साहेब हे पोरग ज्यांचं आहे ते घराचा कारभार आहे, वाड्याचा कारभार आहे, त्याच्या इथं 24 मत आहे. ह्या बिचाऱ्यानं आपली लेकरं कधी घेतलं नाही, पण ते लेकरू घेतलं. कोणाचं आहे बाळू? बाळू कोणाचं आहे? ती मा इतकी खुश झाली, मा माझ्या पण त्यालाच मत येते. पुन्हा बघत आहे का ते? पुन्हा येते का आठवण त्याला सामान्य लोकांची? नाही महाराज. तसं देव माझ्या संकटामध्ये आला, मग कौतुक वाटलं. पण नाही आल्यावर ते बरोबर ओळखलं, ज्या अर्थी भक्त कौतुकानं बोलतोय, नामस्मरण करतोय, देव म्हणला काहीतरी मागण्या करता. लगेच नवरा जवळ आला. काय? तिनं लाजत सांगितलं, पा मला 7 पीस करा. म्हणून 7 पीस 6,500 पर्यंत सोनं गेले, 7-8 हजार रुपये लागायचे. पावसा पाण्याचं काही नाही, बी भरणाची पंचायत, तू 7 पीस असं करा, 5 ग्रामचे झुमकेच करा. 5 ग्रामचे झुमकेच. फुलं आहेत मला, नुसती झुंबरच नाही. शे लाडतच म्हणला, नको झुमके केल्यावर ते लय मुंडकं हलवती. बघा ज्या बाईच्या कानामध्ये झुंबर येत नाही, ती बाई सहज बोलताना सुद्धा मुंडकं हलवल्याशिवाय बोलत नाही. बघू म्हणा आज कीर्तन कोणाचं? मुंडकं अशी हलवतीच मला, कारण ते कानातली झुंबर हलविल्याशिवाय. साधं भजन करायचं म्हणलं, हरे राम झुमकं शिवून असं म्हणते हरे राम, पण सहज संताना सुद्धा मुंडकं हलतेच. हात
घालतात, गळ्यामध्ये काही लॅकिट वगैरे असेल, बोरमाळ एकदा केली असेल तर ते नकोच म्हणला. मग असे करा, भारीची साडी घ्या टसकशीलची, मी नेसून असं सप्त्याला वगैरे गेली की सगळ्या लोकांनी टकमक बघा अशी गचसिल्की टसकशीलची जाग भाडीसी फॉनची अशी साडी घ्या. ते म्हणला घरात एवढ्या मोठ्या पडल्या आहेत, 2 कपाट गच भरले, तू काही जयलल त्याची मावशीस का इतक्या मोठ्या साड्या? नकार दिल्याबरोबर झुंबर नाही, 7 पीस नाही, कपडा नाही म्हणल्यावर बाईनं एकदम डोळ्याला बदलला. कधी माणसाला आवडीनं सांगितलं तर कधी कोणाची मनाची इच्छा नाही. काम सांगायला तेवढं तोंड मोठं, काही मागितलं की हे नको ते नको. हा, एक इतक्या साड्या जरी असल्या तर तुम्ही घेऊन कोणता दिवा लावलाय? नंदायला आल्या तर एक तरी साडी घेतली का? माझ्या भावाने घेतलेल्या, माझ्या आईने घेतलेल्या, माझ्या वडिलांनी घेतलेल्या साड्या पण तुम्ही तू काय उघडीस का उपाशी आहेस? कोणती गोष्ट कमी? मी माझ्या वडिलांना म्हणले असते तर आता घेतले असते, मला कधी वडिलांना नाराज केलं नाही. मग इतकं कौतुक आहे तर जाणं त्या वडिलाकडं. कशाला आलीस? हो तुम्ही चालता. 17 माणसाला माझी मध्यस्थी घालून आणता. किशन महाराज पवारला, लक्ष्मण महाराजाला, नारायण महाराज आणि तात्याला मध्यस्थी करून हीच करायची 17 वेळेस तर पाय तरी घालतात. आता कोणते काही मागितलं तर हे नको ते नको, काय करायचं? नांगून उपयोग, रांधावाडा नुसती करा एवढंच काम. कोणते हौस नाही मौज नाही. बाकीचे माणसं कसं बायकोला फुटफुटीवर घेऊन सिनेमाला नेते, कपडे करते, दागिने करते. तुम्हाला कोणतीच बायकोची हौस नाही. हे म्हणा तुला इतकं मायबापाचं तू काय जाण मायबापाकडं. हो मायबापाकडे जाते, जन्मभर मला सांभाळते, मला राहणं तिथंच. तुम्ही न्यायला येतात त्याच वेळी न्यायला येण्याची गरज नाही, राह तिकडच. हो जाते, द्या कपडे वगैरे घेऊन मला बसवून द्या. त्या रागाच्या संख्येमध्ये खरं 2 सूटकेस, एक बास्केट, एक वॉटर बॅग घेऊन गाडीत बसविलं, सामान पसारा ठेवला, तिकीट काढलं, तिच्या जवळ दिलं. हे रेल्वेच्या बाहेर उभा राहिला खिडकीच्या जवळ. ही बाई खिडकी जवळ बसली, हिनं रुमाल काढला, रडायला सुरुवात केली. गाडीनं शिट्टी दिली आणि शिट्टी दिल्यावर म्हणते तब्येतीला जपा. मी जरी माहेरी असले तर वेळेवर जेवत जा. लाडू, करंजा, जिलबी, शंकरपाळे, चिवडा करून ठेवलाय लाकडी कपाटामध्ये. स्टीलच्या डब्यामध्ये गुलाबजामुन आहेत, लवकर खाऊन टाका, मुंग्या लागतील. कुलूप लावून हिंड जा, किल्ली कोणाकडे देऊ नका. वेळेवर दूध घेत जा तापून, तब्येतीला जपा. आणि तुम्ही कुणीकडे फिरत बसताल, किल्ली कोणाजवळ देताल? मी मोठ्या जुक्तीनं एवढा संसार उभा केलेला आहे. मी माहेरी असले तरी सगळं लक्ष माझं तुमच्याकडे संसाराकडे लागेल. आता इतकं कळवळून बोलल्यावर हे बी इतळलं ना, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. बायको रडू लागल्यावर नवरी रडल्याशिवाय राहतात का? बायको रडू लागल्यावर हे म्हणला इतकं तर कळते का निघालीस तू? इतकं तर कळते मग का माहेरी निघालीस मला सोडून? तुम्हीच म्हणतात की जा. मग मी जा म्हणल्यावर तू जायचंच का? चल वापस. निघाले वापस. भांडण झालं नाही का? झालं. भांडण मिटलं नाही का? मिटलं. आता मला सांगा, ज्या हृदयामध्ये कामक्रोध विकार आहे, ज्या हृदयामध्ये मनबुद्धी मन विक्षेप आवरण आहे, ज्या हृदयामध्ये ते आशा मनसा तृष्णा माया अविद्या आहे, ज्या हृदयामध्ये अभान पादक आवरण असत्व पादक आवरण आहे, ज्या हृदयामध्ये विकार आहे, विचार नाही, त्या हृदयामध्ये परमात्म्याचं चिंतन केल्यावर का होणार नाही आपल्याला? म्हणून ते चिंतन जीवे हृदयी धरिला. आणि असा हृदयात धरल्यावर काय होतं त्याचं काम सांगितलेलं. त्याला हृदयात धरल्याबरोबर तो परमात्मा आम्हाला केवढं सुखाचं ठेवतो. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. आम्हा घाली पाठीकडे पण कळी सिबळे. अजिबात आम्हाला दुःख होऊ देत नाही इतका सांभाळतो देव. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. घात आघात निवारी छाया. पितांबर करी त्याचं नाव घेतल्यावर तो आम्हाला सांभाळतो. असं उदाहरण, फार सुंदर उदाहरण. राधा गोविंद विलास नावाचा एक ग्रंथ आहे. ते राधा भक्ती हरी ज्ञान. राधा भगवंताची लाडकी भक्त. राधा भक्त होती आणि देव ज्ञान होता. राधा भक्ती हरी ज्ञान. म्हणून राधेची सेवा एवढी होती की त्या राधेच्या मर्जीप्रमाणे देव मोठा आणि लहान व्हायचा. हरी आला हातात मकईची बाई चिंता. त्या राधेनं भगवंताला मोठं व्हा म्हणायचं,
भगवंत तुमचा ऐकायचा. योगायोगानं भगवान गोकुळातून मथुरेला गेला, कंसाला मारलं, पुन्हा द्वारकेची रचना केली, द्वारकेमध्ये राहिले. 16,108 लग्न झाले भगवंताचे. गड्यानो राजा किर झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. आणि पुन्हा काही दिवसानंतर देव तारुण्यामध्ये आला. त्याच्या 16,108 बायका, प्रत्येक बायकोला 10 मुलं 1 मुलगी, असा त्याचा महाराज थाट. 56 कोटी यादवाचं राज्य, समुद्रबली अंकित द्वारकेचं राज्य, सिंहासनावर बसलेला कृष्ण परमात्मा. राधा आली, राधानं भगवंताला पाहिलं आणि भगवंतानं राधेला पाहिलं. दोघं इतके तल्लीन झाले, एकरूप झाले, समरस झाले. ताट 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 राधा आली आणि भगवंताच्या मांडीवर बसली. सगळ्या दरबारातल्या लोकांना खाली माना घातल्या. भगवंताच्या बायका म्हणजे कुजबुज कुजबुज सुरू झाली. आता बरं दिसतंय का म्हातारपणी डोंगरा म्हणून, हिला तरी कळून का? आता कीर्तनात ऐकायला बरं वाटायले महाराज, आता बरोबर कीर्तनात ऐकायला बरं वाटायले. हे देवाचं लग्न झालं, देव सिंहासनावर बसली, राधा जाऊन मांडीवर बसली. हिम्मत असेल तर आपल्या बायकोच्या देखत परक्या स्त्रीला मांडीवर घेऊन दाखवा. घरामध्ये तडमताशा वाजल मला, तडमताशा घरामध्ये धिंगाणं. नुसता हसून दुसऱ्या बाईला बोललं तर बायकोचं तोंड कसं होतंय, सगळ्या गावाला दाताड हिचकून बोलतात, घरी आलो तोंडावून व्हायला गेल्यासारखं. अशी बोलती बायको. बायको म्हणत ती उभे का? आता भगवंताच्या बायका, आता बायका कोणाचे तरी असलं तर बायका आहेत ना, स्वभाव जातो का? अमेरिकेचं 5,000चं कुत्रा आणलं, गुरगुरच करील ना का? ते का विष्णू सहस्रनाम म्हणे का? कुत्रच आहे ते. स्वभाव जातो का? बायाचा असो, कोणाचा असो, गड्याचा असो, कोणाचा असो, स्वभाव जात नाही. जित्याची खोट मेल्याशिवाय जात नाही. भगवंताच्या बायका म्हणजे शोभत आहे का? आता नातू पण तू झाले तर बाईला कोणत्या घेऊन बसले. आता लहानपणी झालं ते झालं, मागील गेली त्या अवघ्याची हो. पण देव राधेकडे बघतो, राधा देवाकडे बघती. बायका बायका म्हणतात माझ्या देवाला काही कळत नाही, देव तर मोठेच आहे, मग हिला कळून ही का? मी म्हणत असतो आपलं नाही झालं, शेजाऱ्याला कळ, आपलंच नवऱ्याला काय म्हणावं, दुसऱ्याच्या बायकोला काय म्हणावं, पण हिला कळून ही का? आधी सगळ्याच्या देखत बसली, मग हिचा मुर्दा पडला पाहिजे, कसं म्हणावं? मग त्यांच्यातले त्यांच्यात मिटिंग ठरली आणि मिटिंग ठरून सांगितलं उखळतं दूध पाजावं, म्हणजे डोळे बाहेर पडतील, आतडे बाहेर पडतील, जीभ बाहेर पडेल, मरून जाईल. राधा उठली, तिकडे आली, या की राधाबाई थोडं दूध घ्या. नको नको, घ्या घ्या. अर्धा लिटर दूध गरम केलं, किती उकळलं, ग्लासात टाकलं. लक्ष्मण महाराज कल्पना विलासाचा अलौकिक नमुना ज्ञानोबाराय सांगतात. अतिशयोक्ती ज्याला म्हणतात ना शास्त्रामध्ये, ती सांगितली. वाफेची शिगेन वाती लावलेला आहे, इतकं गरम दूध, वाफ आणि अशी वाज जर लावली तर पटकन पेटल, इतकं गरम. राधेला बसवलं एका बाईनं, भगवंताच्या बायकानं असं तोंड धरलं, माझ्या हातानं. दुसरीनं महाराज दूध ग्लास तोंडाला घाट 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 राधाबाई पेल्या. दूध पिल्यानंतर भगवंताच्या बायका बघू लागल्या. आता डोळे बाहेर पडतील, जीभ बाहेर पडल, आताडे बाहेर पडतील, इतकं गरम दूध. राधेनं तोंड पुसलं, म्हणजे जाऊ का? एकीनं हळूच विचारलं दूध कसं? ती म्हणली बरं होतं, पण जरा निवालेलं होतं. बाई आहे का बायलर आहे? दूध पाजवल्यावर हिला काही झालं नाही, कमाल इकडे. राधा उठली, निघून गेली. बायका म्हणून 1000 वेळेस तुला सांगितलं गरम कर, थंड कसं होऊ दिलं. तिनं सांगितलं जास्त बोलायचं नाही. पातेल्यातून ग्लासात ओतताना एक थेंब मनगटावर उडाला तर वाटाने एवढा फोड आला, एक थेंब उडाला तर. मग तिनं कसं केलं कोणच ठाऊक, तिला कसं काय झालं नाही कोणच ठाऊक. आणि थोडाच वेळ गेला, थोडाच निमिष गेल्याबरोबर अंगावरची केशर कस्तुरीची होती ओघळलेली. भगवंताचं मुखम लहान झालेलं, घामाच्या धारा वाहताय, चेहऱ्यावर महाराज निस्तेजपणा आहे. उद्धवाच्या खांद्यावर हात दिलेला आहे, पितांबर ओला चिंब झालेला आहे, अंग घामानं डवरलेले आणि पाय टेकू वाटत नाही. आणि भगवंताला आधार देऊन उद्धवानं मंचकावर बसवलं. उद्धव पायाजवळ बसला. भगवंताची ती अवस्था बघितली. भगवंताच्या बायका धावतच आले. काय झालं कृष्णाला, काय झालं कन्हैयाला, काय झालं भगवंताला, काय झालं देवाला, काय झालं? उद्धवानं काही न बोलता पायावरचा पितांबर बाजूला काढला. पायावरचा पितांबर बाजूला काढल्याबरोबर असं हृदय विदारक दृश्य, दोन्ही पंजावर महाराज बटाटे एवढे मोठमोठे फोड आलेले बघितले. अरे बापरे, काय पोळालं? म्हणजे दूध पोळालं. कोणी ओतलं? भगवंतानं सांगितलं तुम्ही ओतलं. देवा
आम्ही पायाच्या दाशी आहोत, आम्ही तुमच्या पायावर दूध कसं ओतावं, ते पाय धुवायच्या दैवा पात्र झाली, पाय लक्ष्मीच्या हाती, सगळं सुख सुख वसे तुझे पायी, म्हणून पायाच्या दाशी आम्ही झालो, तुझ्या पायावर कसं आम्ही दूध ओतावं, तुझ्या पायाला पोळवावं. देवानं सांगितलं. थोड्या वेळापूर्वी राधा आली होती ना, म्हणजे हो, तिला उखळतं दूध पाजवलं, तुम्हाला वाटलं तिच्या हृदयाला ते दूध जाळून टाकील, राधा मरेल, पण तिच्या हृदयामध्ये माझ्या पायाचं स्मरण होतं, म्हणून ते दूध माझ्या पायावर पडलं, तिला काही झालं नाही, मला त्रास झाला. इतका देव सांभाळतो. काही माणसं म्हणतील, महाराज मग इतका सांभाळतो तर साधू संताला मरू कसा देतो, तोडू जर देत नाही तर मरू कसा देतो. त्याचं कारण आहे, ते कंटाळून मरण मागतात. तुकोबारायचे शब्द आहे का, देवा आता दिसो नये जना ऐसे करिगा नारायण. देवा माझं काम संपलंय, मला जायचंय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. ज्ञानपारायण भगवंताला सांगितलं, समाधी हे तुझपाशी घेईन मी देवा, माझं काम संपलंय. आणि खरं सांगू, काम संपल्यावर शहाणे राहत नाही. काम संपल्यावर शहाणे राहत नाही, जे राहतात ते शहाणे नसतात. जगाच्या मार्गदर्शनाचं, जगाच्या कल्याणाचं काम संपलं माऊलीचं, माऊलीनं समाधी घ्यायचं ठरवलं. काही माणसं म्हणतील आपल्या पारायणामध्ये विषय झाला तो, काही माणसं म्हणतील असं कसं मग. अरे शेवट मरणाचं निमित्त देहा करतात, देहाच्या दृष्टीनं ते मरणा ऐलीच कडे मज मिळवून गेले. पुढे भगवंताशी माऊली अगोदरच एकरूप झालेले. फक्त माऊलीच्या ओवीतून सांगायचं, हे शरीर सोडलं कधी माऊलीनं, लक्षात. परिमळ निघालिया पवना पाठी, मागे ऊस फूल राहे तेठी, तैसा आयुष्याचे मुठी केवळ देह. फक्त देह माग पडला म्हणून आपण त्यांना मरण मानायचं, पण त्यांचं अगोदरच परमात्म्याशी ते एकरूप झालेले असल्यामुळं, म्हणून वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. ज्याप्रमाणे भगवान बाबा तिथून निघाले, जाईल तिकडं त्यांचं ऐश्वर्य, राज ऐश्वर्य बरोबर, तसं माऊली इथं आले, इथं नाही कुठेही गेले असते तर एवढंच ऐश्वर्य त्यांच्या पाठीमागं लागलं असतं. जगात कुठेही गेले असते तरी त्यांचं तेज, अरे सूर्य काही हातानं झाकता येतो का, ते कधीही ऐश्वर्य देव त्यांचं कीर्तिमुख असल्यामुळं तो हा कीर्तिमुख पसरतो. आणि म्हणून माऊलीचा पुण्यतिथीचा सोहळा सांगायची गरज, तरी प्रचार इतका भरपूर. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माऊलीच्या या कार्यक्रमाची पत्रिका गेली, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. मी इथल्या कार्यक्रमाच्या अगोदर मुक्ताबाई नगर तिकडे होतो, तिथपर्यंत पत्रिका, शेगावला तिथपर्यंत पत्रिका, अकोटला तिथपर्यंत पत्रिका, अमरावतीला तिथपर्यंत पत्रिका, आळंदी पंढरपूरला तर महाराज पत्रिकाच पत्रिका. सगळ्या लोकांना आश्चर्य, चमत्कार. मग तेही जातात आणि आपणही जातो, तेही आयुष्य संपल्यावर मरतात, आपणही मरतो. मग त्यांच्या मरण्यामध्ये आपल्यामध्ये फरक कोणता, तो फरक अभंगाच्या